नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतो हे जे मशीनचं काम करतं आहे काका, हे फार महत्त्वाचं काम आहे। याच्या मित्रांनो आपण आधी बघितलं की जे लॅपिंगचं मशीन तुम्हाला दाखवलं, मशीन या पद्धतीने काम करतं। हा जो कपलर आहे, हा कपलर इथून आपला 1 मीटरचा बार आपल्याला लॅपिंग द्यावं लागतं। तर ते हा 32 mm चा बार आहे, 32 mm आणि 25 mm याच्यासाठी ते फार महत्त्वाचं असतं। हे जे कपलर वापरतो आपण ते अशा पद्धतीचे कॉलम आहेत। या कॉलममध्ये आपण ते कपलर वापरल्यामुळे आपलं स्टील जे आहे ते 30% आपलं स्टील वाचतं। हे 25 mm चं कपलर आहे, ते लावलं आहे। हे 20 mm चं, म्हणजे डायरेक्ट याच्यावरती आपण बारवर बार ठेवून याला कपलर करून हे फिट करतो, त्यामुळे बरंच स्टील वाचतं। आता या कॉलममध्ये जवळपास 27 बार आहेत 25 mm चे, बघून घ्या। तुम्हाला दाखवतो मी परत एकदा ते कसं कटिंग चालू आहे। खाली जातोय, जाता जाता इथे एक आपले प्लंबर आहेत, त्यांना खिळा लागून गेला, बघू शकता तुम्ही। म्हणून साईटवर चालताना नेहमी सेफ्टी शूज वापरावे। लॅपिंगची प्रोसेस या पद्धतीने बार फसवले जातात। मशीन आहे मित्रांनो, ते थ्रेडिंगचं अशा पद्धतीने वर्क करतं। आपण त्याला ही कॅप लावतो, त्याला किती थ्रेड खराब नको व्हायला। तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याला कॅप लावली जाते, म्हणजे हे जे थ्रेड असतात ते हे जे थ्रेड असतात हे खराब नको व्हायला, म्हणून आपण ही कॅप लावतो।